राज्यभरात दुसरा श्रावणी सोमवार उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होत असताना वसई विरारमध्ये या दुसऱ्या श्रावणी सोमवारी एक दुःखाचा डोंगर एका कुटुंबावर कोसळला आहे। 2 तरुणांचा तुंगारेश्वरच्या नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। कावड यात्रेसाठी हे दोनही तरुण गेले होते आणि त्याच दरम्यान तिकडे नदीकाठी बसले असताना त्यांचा मृत्यू झाला आहे। आज सकाळी कावड यात्रेनिमित्त नालासोपारामधून 7 ते 8 जणांचा एक ग्रुप मांडवी विरार येथे निघाला होता। या ग्रुपमधील 6 जण तुंगारेश्वर परिसरात पोहोचले असता विश्रांतीसाठी ते नदी किनाऱ्यावर थांबले होते। यावेळी सचिन यादव याचा पाय घसरून तो नदीत पडला आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करताना हिमांशु विश्वकर्मा हा देखील नदीत पडला। दुर्दैवाने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले आणि तिसऱ्या मित्राने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही पाण्यात बुडू लागला होता। मात्र त्यावेळी इतर मित्रांनी प्रसंगावरून राखत त्याला वाचवलं। तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं, मात्र दोन्ही तरुणांचा मृतदेह काही वेळाने नदीतून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे नालासोपारा आणि वसई विरार परिसरात शोककळा पसरली आहे। पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलेला आहे। यांनी याआधी देखील या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला होता, परंतु कावड यात्रेसाठी जाण्यामुळे त्यांना तिकडे परवानगी मिळाली, परंतु कावड यात्रेच्या बहाण्याने हे दोघे विश्रांतीसाठी पोहोचले आणि ही दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे तुंगारेश्वर आणि चिंचोडीचे धबधबे हे जीवघेणे होत चाललेले आहेत। इथे पाण्याचा अंदाज येत असल्यामुळे अनेक तरुण इथे बुडत असतात। गेल्या 5 वर्षात अनेक जणांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जाणार असाल तर जरा सांभाळून, कारण इकडचा पर्यटन हे तुमच्या जीवावर बेतू शकतं। यावर पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। सांगेल काय घटना घडली आहे आणि लोकांना काय आवाहन करतात। आज वलईपाडा येथून एक कावड यात्रा निघाली आणि ती कावड यात्रा मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाणार होती, परंतु 7-8 मित्र पेल्हार फाट्याला आल्यानंतर त्यांनी मांडवीच्या हद्दीमध्ये शनी मंदिराला तिकडे न जाता तुंगारेश्वरला जायचं निश्चित केलं आणि हे 7-8 मित्र तुंगारेश्वरला गेले। देवाचं दर्शन वगैरे घेऊन जेवण करून ज्यावेळेला 3:30च्या दरम्यान खाली आले तर त्यांना आंघोळ करण्याची इच्छा झाल्यानंतर त्यातल्या दोघांनी पाण्यामध्ये जात असताना त्याचा एकाचा पाय घसरला आणि त्यामुळं एकाला धक्का लागल्यामुळे दोघंही पाण्यामध्ये पडले आणि ते बुडतायत हे लक्षात आल्यानंतर त्यांचाच एक मित्र आहे, त्यालाही पोहता येत नाही, त्यांनीही त्याच्यामध्ये उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तोही बुडायला लागला, म्हणून बाकीच्या इतर लोकांनी त्याला वाचवलं, परंतु दोघं हे पाण्यामध्ये बुडले गेले। बराच वेळ झाला तरी त्यांना ते काढता आलं नाही। त्या दोघांनाही त्यांची बॉडी आता रेस्क्यू करण्यात आलेली आहे आणि गॅलेक्सी हॉस्पिटलला आणलेलं आहे। तर दोघांनाही आता डॉक्टरांनी डेथ डिक्लेअर करतायत, प्रोसिजर ती चालू आहे। तर मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जनतेला इथं आवाहन करेन, यापूर्वीही आम्ही तुंगारेश्वर मंदिराला जाताना आंघोळीला कोणी जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे, मनाई आदेश काढलेले आहेत, पोलीस बंदोबस्त असतो, ते सांगत असतात, पण तरीसुद्धा काही लोक, हौशी लोक ही अशा पद्धतीनं पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अशी घटना घडते। तर माझे आपल्या सर्वांना आव्हान आहे की असं कोणीही अशा आंघोळीसाठी वगैरे त्या डबक्यामध्ये जाऊ नका आणि आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, सर्वांनाही तिकडे जात असताना त्यांना सांगा की बाबा की पाण्यामध्ये आंघोळ करायला जाऊ नका आणि अशा घटनेपासून परावृत्त राहा। नहीं, हे श्रीरामनगरमधले दोघे आहेत, त्यांचा वय 18 आहे आतापर्यंत। तुम्हारा नाम क्या और क्या बताओ, क्या हादसा हुआ है? मेरा नाम सनी पांडे है, मैं उम्र 24 साल का हूँ। हम लोग जा रहे थे कावड़ यात्रा में, तो फिर उन लोग का प्लान बना, हम लोग हाईवे तक साथ में आए सब लोग। तो संतोष भवन की कावड़ यात्रा जा रही थी, तो इन लोग ने बोला भाई हम लोग चलते तुंगारेश्वर जाके आते, उधर पे हम लोग को दर्शन करने का। तो हम लोग ने बोला चलो आप छोटे भाई हो तो हम लोग आपकी बात सुन के हम लोग चलते आपके साथ। तो हम लोग वहाँ पे गए, हम लोग ने दर्शन किया अच्छे से, खाना ना खाए। फिर आते समय वो बोलते भैया हम लोग को नहाने गए। हम लोग बोले बाबू बस नहाना मत, हाथ पैर आप लोग धो लीजिए, आप लोग हाथ पैर धो लीजिए, फिर हम लोग चलते हैं। तो सर उन लोग गए तो सर फिर उन लोग ने सर पैर स्लिप हो गया और वो जाके पानी में गिर गए। तो सर वो दोनों डूबने लगे। तो फिर छोटा भाई था, वो सर पकड़ने का कोशिश किया तो सर वो भी डूबने लगा। तो फिर ये इसका नाम सर मनीष तिवारी है, ये सर उसको बचाने के लिए गया।